सो गाईज कोर्टात आलेलो आहे आपण. हा आम्ही आलेलो हाच कॉफी प्यायला. उलटा माल आहे, रिव्हर्स गिअर मारलाय काय मी. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. काल जरा गॅप झाला, गडबड होती माझ्या मागं, त्यामुळे काल जरा गॅप झाला. 14 एप्रिल होती ना काल, आणि काम त्याच्यामुळं जमलंच नाही. आज आहे 15 तारीख, आणि तुम्ही म्हणताल भाऊ शर्ट फिरट घालून काय विषय, किती दिवस झालं शर्ट फिरट नाही घातला भाऊने. तर आज आहे कोर्टात तारीख. तुमच्या भावाला सुखी बसून देत नाही ही दुनिया, तर मग कोर्टात चाललोय तारखेला. आता जे नवीन सबस्क्रायबर असतील ते म्हणतील भाऊ क्या हुई, काय विषय नवीन. ब्लॉग बघा, कळेल तुम्हाला. आणि अजून जे नवीन बघतात त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे अजून माझ्या आयुष्यातले कुठाने कळतील तुम्हाला. सो उरकलेले 11 वाजलेले आहेत. गरम इतकं होतंय ना, फाड गरम होते. जायचं पण मला इच्छा आहे ना, पण काय करू, जायला लागलं. सो चला कोर्टात चाललोय. काय विषय नक्की, कसं काय होतंय, किती ब्लॉग काढतोय बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तिथून पुढं बघू जाऊ, पुढं काय होतंय स्टेट निघालेलं आहे. आणि समोर जे डंपर आहे ना, असली धूळ ओढावते. एक तर माझा गॉगल त्या दिवशी तो हरवलाय, म्हणजे पडला नाही का लॉनवर, तो गॉगल घेतला नाही मी अजून. आणि 2 मिनटं पण नाही झाले घरातून बाहेर पडून, ही असले घाण डोळे लगेच दुखायला लागले राव. पहिलं जाताना गॉगल साधा 100 गॉगल घेतो रोडवरून, कसला का दिसताना घेतो बाबा, आले अवघड झालं, डोळेच उघड ना माझे. आता याला गाडी चालवायला लावतो. आत्ता आलोय प्रतीक शेठच्या घरी, त्यांना घेऊन मग घरापासून 2च मिनटं अंतरावर आलोय फक्त. आणि आवतात आहे बघा, अवघड झालं. Meanwhile, 10 वाजता बोलावलेलं ना. हा सो गाईज कोर्टात आलेलो आहे आपण. काय विषय गेल्यावर कळेल तुम्हाला. चला काय विषय, कसले डोळे लाल पडले बघितलं का. a few moments later. भाऊ असलीच गाडी घ्यायची आपल्याला आता. कसली गाडी हा, 50 जण बसते बसलाय. चला घुसा सगळ्यांनी लाईनीने घुसा आता. कसली मोठी गाडी आहे राव. किती जण बसा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जण बसतात गाडीत. आहे फॉर्च्युनरला टप. वरती टपावर बसू की बाकीचे सगळे. झालेलं आहे काम. आणि उन्हाने पार बाजार उठलेला आहे. असलं घाण ऊन लागतंय बाबा. इथं उन्हाने आपण करपलं त्याचं काय, पण रिक्षा त्याचा काय उपयोग बी नाही झाला राव. बऱ्याच वाजाचा कार माझी बुल फाटली, म्हणलं आता याने उभा केलंय, आता फिक्स ते आतमध्ये घेतोय का काय विचारण काय. मग बाजारच होता एक तर आपल्या काय लक्षात राहत. कॉपी पेस्ट केलं. हा तेवढं आहे ते बरं. नाही तर जर त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहायची बारी आली असते ना, मग लय अवघड होतं आपलं चालायचं. सो गाईच चालले, घालून लागतंय. गो गाईच पोचलेलं घरी. उन्हाने इतका वाईट डाग आलाय, जरा फ्रेश होतो पहिलं थांबा. A few moments later. भाई साहेब 7 वाजलेले आहेत. कोर्टातून येऊन जी झोपलो जबरदस्त, आत्ताच उठलेलं आहे. आणि गॅसवर बाहेर येऊन बघतोय. थांबा तुम्हाला दाखवतोच डायरेक्ट. सांगू काय तुम्हाला, डायरेक्ट दाखवतो थांबा. असलं वातावरण झालंय ना बाहेर पावसाचं. आणि वारं बघा कसलं सुटलंय, घाण लय जबरदस्त वारं सुटलेलं आहे. पाऊस लय जबरदस्त येणार आहे असं मला वाटतंय ना. आपण नेमकं बाहेर निघालेलो आहे, काय माहिती काय होतं आता. असलं खुंखार वातावरण झालेलं आहे ना, म्हणजे अख्खं ढग 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 झालेलं आहे. फिक्स पाऊस येणार आहे 100%. आणि मी निघाले नेमकं. आला काय पाऊस, थांबा बरं बघू आपण. नाही आला तर नाही पाऊस, पण वारं लय जबरदस्त सुटलेलं आहे. वारं सुटलं म्हणजे पाऊस यायचा नाही एखाद्या वेळेस. थोड्या वाट पाहून मग निघू, नाही तर भिजायचो आपण. बाय द वे आपण निघालेलो आहे सिटीत, पुण्यात चाललेलो आहे. 2-3 दिवस झालं भेटलो नाही ना गँगला. आठवण यायला लागली. आज मग उठलो आणि म्हणलं चला आज जाऊ. असं बी इथं बसण्यापेक्षा म्हणलं
सिटीत जाऊ जरा. आणि जरा 2-3 प्लॅन आलेले आहेत. एकदम असा ऑन पॉईंटचा एक प्लॅन आलेला आहे. आता मला प्रश्न पडला आहे जाऊ का नको, म्हणजे उद्या परवाच काय करतोय प्रश्न पडला आहे. बघू कसं काय होतं आहे, तुम्हाला अपडेट मिळतच राहील. बाय द वे केस असे चांगले दिसतात का भाऊ, सांगा जरा मला कमेंट करून. काच्या का उगच कायच्या काय दिसतंय कमेंट करून सांगा. आणि आता जातो सिटीत. कोण आहेत काय तुम्हाला तर माहिती आहे. दाखवण्या लायकीचं असेल तर दाखवतो मी, नसेल तर मग मोकार कुठं आणू तुम्हाला, आहे का नाही. त्यामुळं बघत राहा, कळेल तुम्हाला. पाऊस नाही यायचा तेच विचार करतो. पाऊस आला तर अवघड होईल. चल बघू. वातावरण बघ कसलं झालेलं आहे, एकदम ढगाळ, म्हणजे फुल पाऊस आहे. असंच वातावरण पाहिजे उलटरीच्या आईला. लय बरं वाटतंय हा ना, म्हणून म्हणलं चल जाऊ. लय घरात बसून बरं झालं ते, असलं वातावरण जरा चांगलं वाटतंय. चला. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. भाई साहब टिळक रोडला पोहोचलेलो आहे आणि टिपके पडायला लागलेले आहेत. दादा भाऊ फिक्स पाऊस येईल एखाद्या वेळेस. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाऊस दिसेल का काय माहिती, बघत राहा, कळेलच तुम्हाला. आला तर आला, उलट बरं होईल आल्या पाऊस आहे ना. हा ना, मस्त गारगार वाटायला लागले. ट्रिप मारायला बारशी वाटायला लागली रे असले डायरेक्ट. बाहेर फिरायला जाऊ वाटायला लागले अचानक. वातावरण भारी झालं. नाही वारं एवढं सुटलंय म्हणलं काय सांगतायत ना. पडला तर पडल, आता नाही पडल. वारं लय मजबूत सुटलेलं आहे. मोकार गर्दी करून ठेवली बघायला. का गर्दी झाली काय माहिती एवढे. सो गाईज आम्ही आलेलो आहोत कॉफी प्यायला. चला गाईज काढा घोडे आपले. आतू जाऊ. ओके 1 वाजलेला आहे. रिकाम टेकडा आपण रिकाम टेकडेपणा सोडला पाहिजे. आता आपण कामं केली पाहिजे आपण, आहे का नाही. बाला काय म्हणायचं तुला. बाला तर कोणी घरच वाटतंय भाऊ, फुल बांधून पिंधून टोपी बिपी गंध पिंध लावू ना. हो काही चला 1 वाजलेले आहेत आणि आत्ताच निघालेले घरी. चल ऑलमोस्ट 1 वाजत आलेले आहेत आणि निघालेले आत्ताशी घरी चाललेलो आहे. एक तर एडिटिंग करायची आता. कुठाण्याची काम आहे. रोड सामसूम असतो रात्रीचं, त्याच्यामुळे काय वाटत नाही का रात्रीचं जायला फिरायला. अरे उलटा का आलाय तिकडे चाललाय. रिव्हर्स गिअर मारलाय काय नाही. रिव्हर्स का चाललाय बाबूजी. अरे असं आहे का. माझी फाटली ना 2 मिनिटासाठी. बस रॉंग वे काय करतो एवढ्याच वरात. त्याच्या आईला उलटी चालली बस. यावकडेच काय नाही लोकांचं. हे बघा अजून डोकं टोईंग मॅन येते बस. त्या आईला अवघडच काम आहे. म्हणलं रॉंगनी बस येते जोरात, म्हणलं फिक्स उडावते आता पुन्हा. जाऊ द्या चालायचं. चला जाऊ घरला लय काम आहे. वाईच 6:15 वाजलेले आहेत आणि घरी पोचलेले. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं.